सर्वांचे लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकीचा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे। सर्वांचे लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकीचा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे। आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत। नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे। 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026।